आणि आमच्या भारतामध्ये 47 या अंकाला एवढी मोठी किंमत आहे की 47 अंक हा जसा आमच्या सोकी यांना आनंददायक ठरला। आजचा हा 47वा दिवस आम्ही अशी अभिलाषा ठेवून होतो सर्व शेतकरी की आम्हाला हा आनंदाचा पाहायला सापडेशिवाय राहणार नाही। परकीयांनी आम्हाला आनंद दिला पण सोकियांनी मात्र आम्हाला दुःखच दिलं, ते ध्यानात घ्या। नेते मंडळी सुद्धा असतील, घरी गेल्याच्या नंतर आता आम्हाला असा प्रश्न काय झाला आज की अरे आमची जी संतान आम्ही निर्माण केली ही स्वतः आमच्यासाठी लढली नाही, खुशाल यांनी उखडून फेकायला लावलं। याचा विचार करा, नाही तर आमचं आंदोलन हे कदापि थांबणार नाही। इथं येऊनच त्याची तुम्हाला उत्तरं द्यावा लागतील। आमच्या नांदेड समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांच्या आदरणीय सन्माननीय राठी सरांच्या कुशल नेतृत्वाने जवळजवळ हा 47वा दिवस आणि आमच्या भारतामध्ये 47 या अंकाला एवढी मोठी किंमत आहे। अत्यंत मुजोर असलेले, अत्यंत उग्र असलेले, जिथे आमचे स्वयंसेवक दिसतील तेथे त्यांना गोळ्या झाडणारे इंग्रज सुद्धा उपोषणाला शेवटी त्यांनी हात टेकले। आणि हा एवढा मोठा संपन्न असलेला भारत आमच्या ताब्यात देऊन नुसतं ताब्यातच नाही त्याला तर डायरेक्ट तुम्हाला कोणता झेंडा पाहिजे, झेंडा फडकायला सुद्धा ते होते। मला मूळ प्रश्न हा आहे की 47 अंक हा जसा आमच्या सोकी यांना आनंददायक ठरला। आजचा हा 47वा दिवस आम्ही अशी अभिलाषा ठेवून होतो सर्व शेतकरी की आम्हाला हा आनंदाचा पाहायला सापडेशिवाय राहणार नाही। परंतु आनंद नाही, परकीयांनी आम्हाला आनंद दिला पण सोकियांनी मात्र आम्हाला दुःखच दिलं। याची जाण मात्र आम्हाला होऊ लागलेली आहे। आता आमच्या वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, सर बोलल्याप्रमाणे, अहो त्या जमिनी ज्या आहे इथे जे बसलेले सर काल मी बोलले की इथं वेगवेगळ्या पक्षाचे, इथं वेगवेगळ्या विचाराचे माणसं आहे। खाजगी जर आमची चर्चा चालली तर तो त्याच पक्षाचा तोच विचार मानणार, त्याच्यात तो बदल करत नाही। ध्यानात घ्या, सर्व म्हणजे आमचे नेते मंडळी सुद्धा असतील, इथं कोणी पक्षांतर करत नाही, कोणी कोणाचा विचार बदलत नाही। पण शेतकरी म्हणून ज्यावेळेस आम्ही एका धर्ममंडपाखाली आहे तर याला काहीतरी कारण असली पाहिजे। आमच्या घरी गेल्याच्या नंतर आता आम्हाला असा प्रश्न काय झाला आज, म्हणजे याचं उत्तर कोणी द्यायचे? आमची वारी सुटली महाराज, लक्षात ठेवा। शेतात गेल्याच्या नंतर त्या शेतात जाऊन बसावं असं वाटत नाही, कारण तिथं असा प्रश्न आहे की आता आमच्या आई, आजी, वडील, पंजोबा यांच्या समाध्या आहे, त्या समाध्या काय म्हणतील आम्हाला की अरे आमची जी संतान आम्ही निर्माण केली ही स्वतः आमच्यासाठी लढली नाही, खुशाल यांनी उखडून फेकायला लावलं। याचा विचार करा। आजही आमचे आई वडील वगैरे घरातले लोक असतील तर त्यांना जी तळमळ आहे ना महाराज, ही साधी तळमळ नाही, ध्यानात घ्यायचं। जसं सारस नावाचा पक्षी नेहमी संग राहतो, त्यांचा वियोग झाल्याच्या नंतर जी ताटातूट, त्यांची जी तळमळ, ती आमच्या शेतकऱ्यांची तळमळ आहे। एखादा महिन्याचा उपाशी असलेला भिकारी, त्या भिकाऱ्याच्या नेमकं मुखात अन्न चाललं आणि त्याला डायरेक्ट ताटान उठून देणं, त्या वेळेला होणारी जी अंतःकरणाची तळमळ ती आमच्या शेतकऱ्यांची तळमळ आहे। ज्या वेळेला एखादं नेमकी वेलेली गाय, तिच्यापासून नेमकं जन्मलेलं वत्स काशेपासून जसं बाजूला काढावं, त्यावेळेला गायीची आणि वासराची जी ताटातूट, त्यावेळेला जी तळमळ तीच आमच्या शेतकऱ्याची तळमळ आहे, हे ध्यानात घ्या। त्याच्यानंतर जर विचार केला, 60 वर्ष वयान माऊलींनी सांगितलं, वैश्याचे शेवटी पुत्र एकच वे वांजुटी, म्हणजे काळे नेता एकुलते एक। एखाद्या 60 वर्ष वयाची आई आणि तिला झालेला मुलगा तो जसा अचानक काळाने हिरावून घ्यावा, त्या आईची ज्या वेळेला ती तळमळ ना, ती आमच्या शेतकऱ्याची तळमळ। आणि माशी पाण्यातून बाजूला काढलं तर त्यावेळेला जी तडफडती ना, ती नेमकी तडफड तीच आमच्या शेतकऱ्यांची तडफड आहे। तुम्ही हातीसारखे आले, जलाशयामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून त्या माशाला जसं बाजूला काढावं तसं तुमचा हातीसारखा हा प्रोजेक्ट आला आणि आमच्या साऱ्या शेतकऱ्यांची तळमळ तुम्ही जी लावली, याचा परिणाम आम्ही जे मनातून बोलतो हा तुम्हाला जर तुम्ही योग्य मोबदला नाही दिला
अहो 12.5 लाखामध्ये आम्हाला 8 गुंठे जागा होत नाही. नेमकी करायचं काय आम्हाला प्रश्न पडलेला आहे. 3-3, 4-4 हेक्टर आमच्या जमिनी चाललेल्या आहे. आणि अत्यंत कवडी मोलात जर तुम्ही घेत असताल आणि खुशाल येशीत बसून जर हसत असताल तर तुमचं हसणं सुद्धा दीर्घकाळ राहणार नाही. ही सुद्धा तुम्ही ध्यानात घ्या. आणि म्हणून लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की होईन तोपर्यंत तात्काळ निर्णय करण्याचा प्रयत्न करा. नाही तर आमचं आंदोलन हे कदापि थांबणार नाही. इथं येऊनच त्याची तुम्हाला उत्तरं द्यावा लागतील एवढीच विनंती करतो.